पोलिओ या आजारावर आधारित काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, 1955मध्ये पोलिओ लस शोधणारी व्यक्ती कोण होती? उत्तर आहे ऑप्शन क जोनास साल्क. प्रश्न दुसरा पहा, पोलिओच्या लसीबाबत योग्य विधान निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क साल्क आणि सबीन हे पोलिओ लस आहेत. प्रश्न तिसरा, या विषाणूमध्ये RNA आणि DNA दोन्ही आहेत. ऑप्शन आहे पहा, अ हर्पीस विषाणू, ब ल्युको विषाणू, क पोलिओ विषाणू आणि ड सायनोफेज. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ल्युको विषाणू. प्रश्न चौथा पहा, पोलिओ व्हायरसमुळे जगभरात कोणता गंभीर आजार होतो? ऑप्शन ए मानसिक मंदता, ऑप्शन बी मेंदूतील रक्तस्राव, ऑप्शन सी अर्धांगवायू आणि ऑप्शन डी पोलिओ मायलायटिस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ड पोलिओ मायलायटिस. प्रश्न पाचवा पहा, पहिल्यांदाच हा विषाणू निर्जीव क्रिस्टलच्या स्वरूपात संश्लेषित करण्यात आला. ऑप्शन अ बॅक्टेरियोफेज, ब तंबाखू मोजेक विषाणू, क फ्लू विषाणू आणि ड पॉक्स विषाणू. तर उत्तर आहे तंबाखू मोजेक विषाणू. प्रश्न सहावा पहा, बहुतेक विषाणूजन्य लसींसाठी ही पद्धत सामान्यतः वापरली जाते. अ आण्विक जीवशास्त्र, ब प्राण्यांच्या ऊती इन विट्रो, क विषाणूसारखे कण आणि ड पारंपरिक पेशी संस्कृती. तर अचूक उत्तर आहे ऑप्शन ड पारंपरिक पेशी संस्कृती. प्रश्न सातवा पहा, पोलिओ या रोगाचे कारक घटक आहे. तर कोणत्या रोगाचे आहे? ब विषाणू. प्रश्न आठवा पहा, इंटरफेरॉन संसर्ग रोखतात. ऑप्शन अ कर्करोगाचे, ऑप्शन बी जीवाणू, ऑप्शन सी बुरशी आणि ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ड वरीलपैकी काहीही नाही. प्रश्न नववा पहा, पोलिओ विषाणू शरीरात ज्या भागात वाढतो तो भाग कोणता? तर ऑप्शन आहे ए आतड्यातील पेशी, यामध्ये पोलिओ विषाणूची वाढ होत असते. आता शेवटचा प्रश्न पहा, प्रश्न 10वा, यामुळे पोलिओचे उच्चाटन होऊ शकते. पोलिओचे उच्चाटन कशामुळे होऊ शकते? तर ऑप्शन आहे क जिवंत आणि मारलेल्या लसींचे संयोजन केले तर निश्चितच पोलिओचे उच्चाटन होऊ शकते. तर अशा प्रकारे आज आपण पोलिओ या आजारावर 10 प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.